पोट्टे मी आणि हर्षल भाऊ गेलो होतो रामगाव या गावात डीजेच्या कॉम्पिटिशन पाहण्यासाठी कावड निमित्त. थांबा असं नाही सगळं दाखवत तुम्हाला पहिलेपासून कसं काय तर बघा तुम्ही. तर काय म्हणता पोट्टे कसं काय सकाळी सकाळी उठलो 6 वाजता आंघोळ वगैरे करून टाकली. इथून जातो आपल्या रामगावली. मी म्हटलं एक काम करतो म्हटलं बा सोबत हर्षल बोल घेतो म्हटलं सोबत आणि जातो म्हटलं डायरेक्ट रामगाव रामेश्वरली कावडसाठी. डीजेची कॉम्पिटिशन म्हटलं आपण काय ऐकतो का. मी म्हटलं फटकन झाले पुरते म्हटलं 3 मोठे मोठे साऊंड आहे म्हटलं भाई कॉम्पिटिशन पाहिले मजा येते म्हटलं. एक काम करतो म्हटलं फटकन हर्षल बोल घेतो म्हटलं सोबत आणि हर्षल भाऊले घ्यायला चाललो तर आपण राम मंदिर हर्षल भाऊ भेटले ना आपल्याला एक बायपासवर. हर्षल भाऊची एकदम खतरनाक वाली एंट्री झाली. म्हटलं चल म्हटलं फटकन जाऊ म्हटलं आपण तिकडे कॉम्पिटिशन चालू होत्या म्हटलं तिकडं. काय तर पोट टाइमपास न करता रामगाव रामेश्वर या गावात येऊन पोहोचलो ना. आलेले सगळ्यात पहिला साऊंड दिसला आपल्या गावातला आपल्याला कार्तिक साऊंड नेक्सा आणि त्याच्यानंतर लगेच दिसला शिवशंभू साऊंड आरपी दारवेवाला. तर लागली मग डायरेक्ट कॉम्पिटिशन कार्तिक साऊंड नेक्सावरची राज 21+ VS. तर तुम्हीच सांगा पोट्ट कमेंट मध्ये कोण वाचले दोघांपैकी. तर कार्तिक साऊंड नेक्साची कॉम्पिटिशन झाल्या इकडे लागली नाही शिवशंभू साऊंड आरपीची कॉम्पिटिशन. ते बी राज 21+ वाल्यासोबत. तर या दोघांपैकी कोण जिंकलं हे पण सांगा तुम्ही कमेंट मध्ये. मला तर सगळेच साऊंड आवडले. ते तुम्हीच सांगा रामगाव मध्ये कोणता साऊंड वाजला. तर मी म्हटलं व्लॉग मध्येच कंप्लीट करून टाकतो म्हटलं ठीक आहे पोट्ट आजच्या व्लॉग मध्येच कंप्लीट करतो. चला भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. सध्यासाठी बाय बाय. शेवटी आपल्याला फॉलो करा.